नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता काव्याला अशी भीती वाटू लागते की जीवा खरंच नंदिनीताईवर प्रेम करायला लागलाय का. खाली सकाळी जेव्हा पोलीस आले होते तेव्हा तो ठामपणे सांगत होता की नंदिनी माझी बायको आहे आणि तो माझा अभिमान आहे. नंदिनीताईने तर जीवाला नवरा म्हणून स्वीकारलंय, पण मात्र आता जीवा देखील तिला स्वीकारू लागलाय का अशी भीती आता काव्याला वाटू लागते. पार्थसोबत खोट्या नवरा बायकोचं नातं आता संपवायची वेळ आली आहे असा विचार करत आता काव्या जीवाच्या वाढदिवसाला मोठा धमाका करणार असते. काव्या ठरवते की बस झालं, आता याच्याशिवाय आपल्याला मोठी संधी मिळणार नाही. जीवाच्या वाढदिवसालाच आम्ही एकमेकांवरचं प्रेम आता सगळ्यांना सांगायचं. तर अगोदरच काव्या आता जीवाला भेटते आणि त्याला सांगते की उद्या वाढदिवसाला मी तुला मोठं सरप्राईज देणार आहे आणि आपल्या प्रेमातील खरं नातं मी उद्या सगळ्यांना सांगणार. तर इकडे जीवा आता चांगलाच घाबरला आहे. खरं तर जीवा त्याचा बऱ्यापैकी भूतकाळ विसरून पुढे गेलेला आहे, पण मात्र काव्या अजूनही तिथेच आहे. जीवाला भीती असते की जर काव्याने आपल्या नात्याबद्दल सांगितलं तर संपूर्ण नाती विस्कळून जातील. तर आता होत्याचं नव्हतंच होतं. काव्याच्या सहनशक्तीचा बांध आता फुटलेला आहे. जीवाच्या वाढदिवसाला आता काव्या सगळ्यांसमोर सांगते की माझं जीवावर प्रेम आहे आणि त्याचंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे. आणि हे काय आताचं नाही आहे, मागील एका वर्षापासून आम्ही एकमेकांवर प्रेम करतोय. त्यानंतर काव्या जीवाकडे जात म्हणते की अरे तू कशाला गप्प बसलाय, सांग संपूर्ण कुटुंबाला की तुझं माझ्यावर प्रेम आहे. तर आता संपूर्ण कुटुंबालाच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता हे सगळं बघून नंदिनी बेशुद्धच पडते. तर दुसरीकडे आई बाबा पार्थ हे सगळेच जीवाला जाब विचारू लागतात, तर जीवाच्या तोंडून एकही शब्द फुटत नसतो. तर आता सगळेच जीवाचं उत्तर ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, जीवा प्रेमाची कबुली देईल का? कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब